आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पतीनं अंगावर पेट्रोल टाकून भर बाजारात पत्नीला पेटवलं, सिंधुदुर्ग हादरलं। महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचं नाव नाही। आता मालवणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथं एका महिलेला भर दिवसा जिवंत जाळण्याचा प्रकार घडलाय। विशेष म्हणजे ती ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी आरोपी पेट्रोल घेऊन गेला। तिथं त्यानं सर्वांसमोर हे पेट्रोल तिच्या अंगावर टाकलं। हातात असलेल्या लायटरनं तिला पेटवून दिलं। त्यानंतर ही महिला धावत बाहेर गेली। बस स्थानकात बसलेल्या लोकांनी तिच्या मदतीसाठी धावले। भर दिवसा झालेल्या या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत। मालवण बस स्थानकासमोरील केजी डायग्नोस्टिक सेंटर ही लॅब आहे। या लॅबमध्ये प्रीती केळुसकर ही महिला काम करते। त्या मालवणच्या धुरीपाडा इथं राहतात। त्यांचे धुरीपाडा येथील एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं। मात्र त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेनं अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं। याचा राग तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मनात होता। या रागातूनच ती काम करत असलेल्या लॅबमध्ये पोहोचला। तेव्हा त्याच्या हातामध्ये पेट्रोलनं भरलेली बाटली होती। त्यानं बाटलीतून आणलेलं पेट्रोल तिच्या अंगावर ओतलं। त्यानंतर हातातील लायटरनं तिला आग लावली। तिनं लगेच पेट घेतला। त्यानंतर तो पळून गेला। लॅबमध्ये काही जण समजण्याच्या आतच गोंधळ उडाला। काय करावं काय करू नये हे कोणालाच समजलं नाही। शेवटी पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर धावत गेली। त्यावेळी तिथं उभे असलेले लोकही घाबरून गेले। त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवली। त्यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती। लगेचच तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले। तिथं तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। उपचार सुरू असताना रात्री तिचं निधन झालं। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। भर दिवसा हा प्रकार घडल्याने सर्वच जण हादरून गेलेत। हा प्रकार तिच्या पहिल्या पतीचं केल्याचं पोलिसांना समजले। त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला। या घटनेनं पोलीसही हादरून गेले। भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपीला शोधणं आव्हान होतं। शिवाय या घटनेत त्या महिलेचा मृत्यूही झाला होता। पेट्रोल टाकून तिचा पहिला पती फरार झाला होता। त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती। त्यानंतर सुशांत सहदेव गोवेकर याला पोलिसांनी अटक केली आहे। कुंभारमाठ इथं तो लपून बसला होता। त्यानं हे कृत्य का केलं याचा पोलीस शोध घेत आहेत।